आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,000 रुपये अधिक मिळणार. तर क्रॉप कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे. शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तोच दिवस आता आलेला आहे. अनेक दिवसांपासून ज्या पैशाची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो तो पीक विमा अखेर आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच खरंच आता आनंद होईल, कारण हा पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, ही बातमी अगदी 100% खरी आहे, कारण भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते. बघा, फक्त एका वर्षाचा हा पीक विमा नसून ते पीक विमा मागील 3 वर्षांचा, म्हणजेच 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांचा एकत्रित पैसा आज या ठिकाणी खात्यामध्ये जमा केला जात आहे. सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी आता मंजूर केलेला आहे. पहा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो काय प्रश्न होता की नेमकं आम्हाला पीक विमा कधी मिळणार, तोच निर्णय आज सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. मोठा निधी सरकारने आज अखेर मंजूर केला आहे. पहा शेतकरी बांधवांनो, 16 जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा आज जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांसाठी आज दिलासा देणारी बातमी सरकारने अखेर दिलेली आहे. आता शेतकऱ्याला चिंता किंवा काळजी करण्यासारखी गरज पडणार नाही. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव वाट पाहत होते. आज निधी येईल, उद्या निधी येईल, परवा पीक विमा येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमाच झाला नव्हता. तर मग आज राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची यादी आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पीक विमा जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, अगदी 2च मिनिटांमध्ये व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर नक्कीच आज 100% तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी आता मंजूर केला आहे. पहा, राज्यामधील 16 जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पैसा आज जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँकमध्ये खाते उघडले आहे त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येण्यात आता सुरुवात होणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, हा सर्व पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकरी बांधवांना हेक्टरी 45,000 रुपयांपासून ते 32,000 रुपयापर्यंत पगार, 32,000 असो किंवा 45,000 रुपये असो, मोठी मदत आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया सविस्तर यादी. पहा, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये आज तुमचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून आज नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. पहा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैसे किती मिळणार आहेत ही यादी सरकारने आज जाहीर केली असून त्यानुसार प्रत्येक पिकाचा पैसा आज खात्यामध्ये येत आहे. जर शेतकरी बांधवांनो बघा, तुम्ही गेल्या मागील 3 वर्षामध्ये कोणकोणते पिकं पेरली होती हे तुम्हाला माहीत असणार आहे. प्रत्येक पिकानुसार रक्कम वेगवेगळी सरकारने दिली आहे. सर्वात जास्त निधी कापूस नावाच्या पिकाला सरकारने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आज चांगलाच दिलासा मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून आज अखेर निर्णय जाहीर झाला. त्या निर्णयाच्या अंतर्गत लाखो शेतकरी बांधवांना आज अखेर दिलासा मिळत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिलं जर पीक जर म्हणलं तर बघा, भात पीक. तुमच्या शेतामध्ये जर काय तुम्ही भात पीक पेरलं असेल तर हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता तुम्ही म्हणणार, एवढा मोठा पीक विमा का मिळत आहे? सरकारकडून तर फक्त 18 किंवा 20,000 रुपयेच मिळतात. तर पहा, गेल्या 3 वर्षापासून शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही हे सर्वांना अगदी माहीतच आहे. तर बघा, त्याच अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट 3 वर्षांचा पीक विमा
एकत्र आता दिला जात आहे। आज खात्यामध्ये निधी जमा होत आहे। पहा, नाचणी पिकासाठी बघा 35,000 रुपये आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे। त्यामुळे शेतकऱ्याला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। पहा शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। एकदा व्हिडिओ अगदी 2 मिनिटं लक्ष देऊन बघा, कारण हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्या या व्हिडिओमध्ये आहे। पहा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आज अखेर आली आहे। बघा तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर काय सोयाबीन पीक जर पेरलं असेल, बघा सोयाबीन पीक करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी 55,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आज येत आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, गेल्या 3 वर्षामध्ये सोयाबीन पिकांचे पण भरपूर प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अगदी 2 ते 3 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात निधी आता जमा होत आहे। आता पुढील पीक अत्यंत महत्त्वाचे आहे शेतकरी बांधवांनो। बघा पुढील जे काय पीक आहे ते म्हणजे की कापूस पीक। कापूस पिकाचे नुकसान झाले असेल तर सर्वात जास्त सरकारने निधी मंजूर करून दिला आहे। कापूस पिकासाठी 60,000 रुपये आज खात्यामध्ये जमा होत आहे। 60,000 रुपये ही रक्कम कमी नाही, कारण की शेतकऱ्याला दिलासा देणारी रक्कम आज या ठिकाणी खात्यामध्ये मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 60,000 रुपये आज खात्यामध्ये जमा होत आहे। तूर पिकासाठी 47,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आज मिळत आहे। त्यानंतर बघा मूग पीक जर तुमच्या शेतामध्ये असेल तर मूग पिकासाठी 28,000 रुपये आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता डीबीटी म्हणजे काय? डीबीटी म्हणजे अशी पद्धत की एकूण बटन दाबलं की तिकडे लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट निधी जमा व्हायला सुरुवात होते, म्हणजे की डायरेक्ट बटनावर सगळा खेळ आहे। पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। फक्त यादी लक्षपूर्वक बघा, कारण यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज तुम्हाला नक्कीच दिलासा मिळणार आहे। आता जर ज्वारी आणि बाजरी पिकाचा जर विचार केला, बघा 26,000 ते 32,000 रुपये शेतकऱ्याला बाजरी पिकासाठी व ज्वारी पिकासाठी सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। आता बघा जे काय बाजरी पीक आहे याला 26,000 आणि या ठिकाणी ज्वारी जे काय पीक आहे याला 32,000 रुपये असा या ठिकाणी निधीची गणना करण्यात आली आहे। ही मदत आज शेतकऱ्याला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आज या ठिकाणी वितरित केला जात आहे। आता पुढील पीक अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक बघा, कारण की सरकारच्या माध्यमातून आज मोठा निधी वितरित होत आहे। बघा हा निधी हेक्टरी 20,000, 32,000, 50,000 रुपयापर्यंत निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। हा निधी कमी नाही, हा निधी शेतकऱ्याला दिलासा देण्यापुरता निधी आहे। बघा आज जो काय निधी खात्यामध्ये जमा होत आहे त्यामध्ये जर तुम्ही उडीद पीक, बघा मका, भुईमुग, कांदा आणि तीळ या पिकांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून भरपूर पीक विमा मिळत आहे, म्हणजे की या पिकासाठी सरकारने सांगितल्यानुसार 30,000 रुपयापर्यंत निधी आज या ठिकाणी मिळू लागला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची बँकांमध्ये प्रचंड गर्दी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठा निधी हस्तांतरित होत आहे। फक्त यादी बघा, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या 3 वर्षामध्ये कधी गारपीट झाली तर कधी महापुरामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले होते। आपण सर्वांनी पीक विम्याचे फॉर्म पण भरले होते, पण तांत्रिक कारणामुळे पैसे खात्यामध्ये आले नव्हते। शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करण्यासारखे कारण नाही, कारण की सरकारने सर्व कागदपत्रे तपासून आता याद्या जाहीर केल्या आहे। बघा आता सरकारच्या माध्यमातून अधिकृतरित्या यादी आली आहे। यादी अत्यंत महत्त्वाची आहे। अगदी 1 मिनिटामध्ये आपण यादी जाणून घेऊया। यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही एकदा 1 मिनिटामध्ये नक्की जाणून घ्या। पहा शेतकरी बांधवांनो, विमा आज खात्यामध्ये येत आहे असा ऐतिहासिक निर्णय सरकारने आज घेतला आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी आणि बँकांना
कडक शब्दांमध्ये सांगितलं आहे एकाही शेतकऱ्याला हक्कापासून वंचित ठेवले जाऊ नये. म्हणजे की आज एकदम सर्व शेतकरी बांधव खुश होणार आहे, कारण की सर्वांना आज सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा केली जात आहे. बँकांनी रात्रंदिवस काम करून हा निधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा आज जमा करण्याची प्रक्रिया पूर्णपणे आता सुरू केली आहे. याआधी तुम्हाला नमो किसान महासन्मान निधी बघा, जसे की तुम्हाला पैसे मिळायचे डीबीटीच्या माध्यमातून किंवा PM किसान योजनेचे पैसे मिळायचे डीबीटीच्या माध्यमातून. आता बघा PM किसानचा 21वा हप्ता तर शेतकऱ्याला मिळाला, परंतु नमोचा 8वा हप्ता आतापर्यंत मिळाला नाही. आता जशा प्रकारे PMचे किंवा नमोचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतात, अगदी त्याचप्रमाणे सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे. आता यादी पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने यादी जाहीर केली आहे. बघा गावोगावी प्रत्येक शेतकऱ्याला सांगा, आपल्या नातेवाईकाला सांगा, कारण हा पैसा आज खात्यामध्ये येत आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले नसेल तर लगेच बँकेमध्ये जाऊन ते काम करून घ्या. केंद्राचा आणि राज्य सरकार पगार यांच्या माध्यमातून पैसा आज या ठिकाणी वितरित होत आहे. निधीचे आज हस्तांतर होत आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात आणि तुमच्या जिल्ह्यात या विम्याची नवीन यादी आता सरकारने मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. हेक्टरी 45,900 रुपये ही खूप मोठी रक्कम आज शेतकऱ्याला दिलासा देणारे ठरत आहे. मदत आज खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी दिवसरात्र कबाड कष्ट करून शेतामध्ये पीक पिकवले होते, पण आसमानी संकटामुळे त्यांचे नुकसान झाले होते, त्यांना आता त्यांच्या मेहनतीचा मोबदला आज खात्यामध्ये जमा केला जात आहे. ही बातमी ऐकून राज्यातील सर्व कष्टकरी शेतकरी वर्ग खूप आनंदी आता झाले असून प्रत्येक जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आता आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व पैसा आज हक्काचा तुम्हाला मिळत आहे. कष्टाचा हा निधी आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. वेळ न घालवता जवळच्या बँकेत जाऊन किंवा मोबाईलवर मेसेज तपासून आपले बँक शिल्लक बघा, जी का तुमच्या आता रक्कम आहे ही तुम्हाला काढावी लागणार आहे, कारण अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये मदत आता मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मदतीचा लाभ घ्या, कारण हा सर्व पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही प्रक्रिया आता थांबणार नाही, कारण सर्व पैसे आधीच्या ठिकाणी बँकेमध्ये पाठवण्याचा निर्णय आता झाला आहे आणि ते आज खात्यामध्ये जमा केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार असून पुढील हंगामासाठी खते आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बी बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्याला आता बघा सावकाराकडे किंवा कोणाकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, कारण की भरपूर मोठा पीक विमा आज या ठिकाणी जमा केला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी शेतकऱ्याला पाठबळ सरकारचं आता मिळत आहे. जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिला जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा केला जात आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार बघा तुम्ही स्वतः या ठिकाणी स्क्रीनवर यादी पाहू शकता. पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यानंतर सरकारने सांगितल्यानुसार नाशिकचा पण या ठिकाणी समाविष्ट झाला आहे. त्यानंतर आहे अहमदनगर आणि त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा. बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची ही आजची यादी ठरत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे. आता शेतकऱ्याला काळजी किंवा चिंता करण्यासारखं काहीच राहणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, यवतमाळ, परभणी, नंदुरबार, अकोला, बीड आणि जालना अशा या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आज आली आहे. चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड बघा या जिल्ह्यांमध्ये हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारने पीक विमा कंपन्यांना सुद्धा स्पष्टपणे ताकद दिली आहे की नुकसान भरपाईचे पैसे देखील देण्यामध्ये उशीर करू नका, कारण की या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान जे काय झालं होतं त्याची भरपाई तो निधी आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे.
आता जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारने सांगितल्यानुसार आता शेतकऱ्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून आज खात्यामध्ये निधी जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज खात्यामध्ये जो निधी जमा होत आहे तो थेट तुमच्या खात्यामध्ये आता कसलीच अडचण न येता पोहोचणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने अत्यंत महत्त्वाचं सांगितल्यानुसार तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही, असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पात्र यादीमध्ये असायला पाहिजे. आता पात्र यादी काय आहे बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसावे तेव्हाच तुम्हाला पीक विमा आता मिळणार आहे. म्हणजे की 5 लाखांपेक्षा वरती जर तुमचे उत्पन्न असेल तर तुम्हाला निधी मिळणार नाही, असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. जर तुम्हाला पीक विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम हे जाणून घ्यायला हवं की अटी आणि पात्रता काय आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे फार्मर आय.डी. कार्ड तुम्हाला असायलाच हवे. जर तुम्ही फार्मर आय.डी. कार्ड काढली नसेल तर CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी फार्मर आय.डी. कार्ड काढू शकता. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आज मिळत आहे. आणि अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे की तुम्ही ऑनलाईन पण या ठिकाणी फार्मर आय.डी. कार्ड काढू शकता. फार्मर आय.डी. कार्ड हे शेतकऱ्यांचं ओळखपत्र आहे. आता शेतकरी बांधवांनो, कसल्याच प्रकारे चिंता करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून आज खात्यामध्ये निधी जमा होत आहे. अफवांवर कसल्याच प्रकारे विश्वास ठेवू नका, कारण अगदी 2 ते 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती. अशाच प्रकारच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.